नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल लसुणी शेव। एकदम छान आणि कुरकुरीत आणि खमंग लगे अशी लसुणी शेव जशी मार्केटमध्ये येते सेम तशीच आपण एकदम परफेक्ट मेजरमेंट सोबत बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण साहित्य पाहूया। अर्धा किलो बेसन घेतलेला आहे, 50 ग्रॅम तेल घेतलेला आहे त्याच्यात टाकण्यासाठी, 100 ग्रॅम लसण घेतलेला आहे, लाल तिखट घेतलं, मीठ, ओवा आणि जिरं। आता पहिल्यांदा आपल्याला हे मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे। लसण टाकत आहे मी भांड्यामध्ये, त्याच्यात ओवा टाकत आहे, एक छोटा पोह्याचा चमचा ओवा घेतला, त्याच्यात जिरे टाकत आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची आहे आणि हे मिक्सर मध्ये चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, असंच बारीक करून घ्यायचं पहिल्यांदा। आता मी त्यामध्ये पाणी टाकत आहे थोडंसं, हे बघा अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि डबल एकदा त्याला फिरून घ्यायचं। आता मी अशी चाळणी घेतलेली आहे, कारण आपल्याला ती शेव थोड्याशा मध्यम चाळणीनं करायची आहे। एकदम जाड पण चाळणी नाही घ्यायची, एकदम बारीक पण नाही घ्यायची। तर त्यातलं जिरं ओवा आहे ते छिद्रामध्ये त्या अडकतं, त्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे पेस्ट। हे बघा त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी हे चाळणीनं पूर्ण गाळून घेत आहे। त्याचा सगळा फ्लेवर त्या पाण्यामध्ये खाली येतं। एकदम टाकलं तर शेव आपली त्या चाळणीमध्ये जिरं ओवा अडकतं, त्यामुळे आपल्याला शेव बनवता येत नाही। हे बघा मिक्सर मध्ये लसण काढताना जर आपण लाल तिखट टाकलं तर शेवला एकदम छान कलर येतं आणि लसण सोबत छान टेस्ट पण लागते। हे बघा अशाच प्रकारे आपल्याला ते पूर्ण काढून घ्यायचे आहे। थोडं थोडं एकदम पाणी नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पूर्ण त्याचा अर्क काढून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे मी हे काढून घेतलेलं आहे। आता हे तुम्ही भाजीला सुद्धा तुम्ही यूज करू शकता, कारण याच्यामध्ये लसण जिरं आहे। हे तुम्ही एखाद्या ग्रेव्हीची भाजी जर केली त्यामध्ये पण यूज करू शकता। हे बघा एवढं मी काढलेलं आहे। आता आपण ते पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा मीठ टाकत आहे। चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मीठ। हे बघा आपल्याला त्यामध्ये सोडा नाही टाकायचा आहे, आपल्याला गरम तेल करून टाकायचं। हे बघा कडक कडक तेल केलेलं आहे मी, तेल टाकत आहे त्यामध्ये। आणि तुम्हाला सोडा जर टाकायचा असेल तर तेल टाकायची गरज नाही म्हणजे, आणि तेल जर कडक गरम करून टाकलं तर त्यामध्ये सोडा टाकायची गरज नाही। ते तेल टाकलं, आता ते चांगलं मिक्स करून घेत आहे पीठ। पहिल्यांदा चमच्यानं करायचं, मग थंड जर थोडंसं झालं तर हाताला तुमच्या सोसेल तसं हातानं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल, म्हणजे आपल्या सर्व पिठाला ते लागलं पाहिजे। हाताने छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण जे लसण जिरंची जी ग्रेव्ही बनवली ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि पूर्ण हाताने छान मिक्स करायची आहे, कारण चमच्यानं व्यवस्थित ती मिक्स करण्यात येत नाही, त्यामुळे हाताने त्याला छान असं मिक्स करायचं आहे। हे बघा एकदम बारीक पीठ घ्यायचं आहे, जाडसर आपण जसं लाडूला पीठ ते पीठ नाही घ्यायचंय। हे बघा आणि त्यामध्ये थोडं थोडं एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं तुम्हाला जसं लागेल तसं पाणी त्यामध्ये टाकायचं आणि त्याचा पूर्ण उंडा बनवून घ्यायचा आहे। हे बघा जास्त घट्ट पण नाही बनवायचा आणि जास्त पातळ पण नाही बनवायचा। हे बघा त्यावर थोडंसं तेल टाकायचं, कारण हे पीठ डाळीचं थोडं चिकट राहतं, त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये वरून, म्हणजे आपल्याला डबल एकदा ते पीठ व्यवस्थित मळून घेता येईल। हे बघा छान मिक्स करायचं त्यामध्ये। आपल्याला वाटलंच तर आपल्या हाताला पण थोडंसं तेल लावायचं, म्हणजे ते पीठ चिपकत नाही। हे बघा एकदम छान झालं। एकदम पतलं पण नाही आपल्याला बनवायचं हे, आणि एकदम घट्ट पण नाही बनवायचं। हे बघा आता मी हे सोऱ्या घेतलेला आहे, ही प्लेट घेतली, एकदम बारीक पण नाही घ्यायची, एकदम ठोकर पण नाही घ्यायची, मीडियम प्लेट घेतलेली आहे मी। हे बघा असं पीठ बनवलेलं आहे मी। आता त्या सोऱ्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सोऱ्याला पहिल्यांदा हवं तर तुम्ही तेल लावू शकता मधातून, त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे हे भिजवलेलं। हे बघा
तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी, त्यामध्ये आपल्याला सेव काढून घ्यायची आहे आता। हे बघा तेल गरम झालेलं आहे, आता मी त्यामध्ये थोडी थोडी सेव सोडते। हे बघा दळ्याचा सोऱ्या घ्यायचा, कारण की दाबाच्या सोऱ्यानं जास्त इझिली होत नाही आपले सेव दाबाच्या सोऱ्यानं, त्यामुळे दळ्याच्या सोऱ्यानं पटकन होती। हे बघा थोडी थोडी सोडायची, एकदम छान होती। हे बघा मस्त लगे सेव आपली एकदम क्रिस्पी मस्त लगे होती। हे बघा सेव तेलामध्ये टाकल्याच्या नंतर त्याला पूर्ण तेलावर येऊस तर पूर्ण लगे त्याला हलवायची नाही, ती आपोआप एकदम वरी फुलून येते लगे तेलावर। हे बघा सगळी सेव मी अशीच बनवून घेत आहे, एकदम छान होती लगे क्रिस्पी। जास्त फुल पण गॅस नाही करायचा, जास्त बारीक पण नाही करायचा, छान लगे आपल्याला सोनेरी रंग येऊस तर शेव छान तळून घ्यायची आहे। त्यानंतर ती पेपरवर काढायची आहे आणि छान हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायची। एकदम खमंग आणि खुसखुशीत लसूणी सेव तिखट एकदम छान होती लगे। गॅस जास्त फुल पण नाही ठेवायचा, मीडियम फ्लेमवर छान अशी लगे मस्त कुरकुरीत तळून घ्यायची आहे। फुल जर गॅस केला तर मधातून कच्ची राहते शेव। बाकीची पण मी शेव आता अशीच बनवून घेते सर्व। बिना सोडा टाकता आपण लसूणी सेव तयार केलेली आहे, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार आहे आपली लसूणी सेव। नक्की ट्राय करा दिवाळीमध्ये। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।